जर मी तुला सांगितलं की तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं फक्त एका सवयीमुळं, तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? आणि जर मी सांगितलं की ती सवय आहे सकाळी 4 वाजता उठण्याची, तर कदाचित तू म्हणशील, अरे हा काहीतरी बोलतोय. पण थांब, कारण आज मी तुला फक्त मोटिवेशन नाही देणार. आज मी तुला एक असा चॅलेंज देणार आहे. ते जर तू 90 दिवस मनापासून पाळलंस, तर तुझं विचार शिस्त, लक्ष आणि पूर्ण आयुष्य बदलू शकतं. यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट नेहमी समान असते, ते फक्त मोठी स्वप्न नाही बघत, ते इतरांपेक्षा वेगळं जगतात. जेव्हा बाकीची दुनिया झोपलेली असते, तेव्हा ते लोक त्यांच्या भविष्यावर काम करत असतात. कारण त्यांना माहीत असतं, जीवन बदलायचं असेल तर वेळेवर ताबा मिळवावा लागतो, आणि वेळेवर ताबा मिळवला असेल तर दिवसावर ताबा हवा, आणि दिवसावर ताबा मिळायचा असेल तर सकाळ जिंकावे लागेल. सकाळ जिंकली तर दिवस जिंकला, दिवस जिंकला तर आयुष्य जिंकलं. आता स्वतःला एक प्रश्न विचार, तुझा दिवस खरंच कसा सुरू होतो? अलार्म वाजतो, तू बंद करतोस, पुन्हा झोपतोस, थोड्या वेळाने घाईघाई उठतो, फोन हातात घेतोस, नोटिफिकेशन, मेसेज, रील, व्हिडिओ, आणि दिवस सुरू होण्याआधी तुझं लक्ष तुटलेलं असतं. मग दिवसभर तू तुझं आयुष्य जगत नाहीस, तू फक्त दिवस ढकलतोस. आणि मग रात्री स्वतःलाच विचारतोस, मी एवढा का धावतोस, पण पुढे का जात नाहीये? उत्तर सोपं आहे, कारण तू दिवस चालवत नाही, दिवस तुला चालवत आहे. आता ही फक्त मोटिवेशनची गोष्ट नाही, यामागे विज्ञान आहे. तुझ्या शरीरात एक नैसर्गिक वेळेची घड्याळ असतं, जे ठरवतं तू कधी फ्रेश असशील, कधी सुस्त असशील, कधी तुझा मेंदू सर्वात फ्रेश असतो. आणि सर्वात मौल्यवान वेळ असते सकाळची 4 ते 7 वाजेपर्यंत. या वेळेत तुझा मेंदू फ्रेश असतो, जग शांत असतं, विचलित करण्याची गोष्ट नसते, आणि तुझ्या इच्छाशक्ती सर्वात मजबूत असते. म्हणूनच जे काम तुला दिवसभरात 3 तासात होत नाही, तेच काम तू सकाळी 1 तासात करू शकतो. पण खरी गोष्ट अजून पुढे आहे. सकाळी 4 वाजता उठणं म्हणजे फक्त वेळ बदलणं नाही, ते स्वतःला बदलणं आहे. ते म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं, आरामाला नकार देणं, बहाणा संपवणं. कारण जेव्हा तू सकाळी 4 वाजता उठतोस, तू जगाला नाही, स्वतःला संदेश देतो, मी वेगळा आहे, मी माझ्या स्वप्नासाठी त्याग करायला तयार आहे. पण एकदम 4 वाजता उठायचं नाही. पहिले 7 दिवस फक्त 30 मिनिटं लवकर उठ, पुढचे 7 दिवस पुन्हा 30 मिनिटं लवकर उठ. असं हळूहळू तुझं शरीर, तुझं मन आणि तुझी झोप 4 वाजेच्या सवयीकडे वळायला लागेल. आणि मग 4 नंतर पाणी प्या, चेहरा धुवा, 5 मिनिटं अंग सैल कर, 10 मिनिटं ध्यान करा, 20 मिनिटाचा व्यायाम करा, आणि 1 तास तुझ्या भविष्यावर काम कर. कोण नाही, वेळ वाया घालवणं नाही, फक्त तू आणि तुझं भविष्य. म्हणून आता निर्णय तुझा आहे. तू जुना खाणार आहेस की एक नवीन शिस्तबुद्धी आणि ताकदवान माणूस बनणार आहेस का? कारण आयुष्य बदलतं एका मोठ्या संधीमुळे नाही, ते बदलतं एका छोट्या सवयीमुळे. आणि ती सवय असू शकते सकाळी 4 वाजता उठण्याची. जर तू खरंच तयार असशील तर खाली कमेंटमध्ये लिही, मी 90 दिवसाचे आव्हान स्वीकारतो. आणि लक्षात ठेव, जेव्हा बाकीची दुनिया झोपलेली असेल, तेव्हा तू तुझं भविष्य घडवत असशील.